सर नमस्कार. 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 सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं शरद कैलास दारकुंडे. ओके सर तुमचं सांगा. विजय कैलास दारकुंडे. आता हे गाव कोणतं? कारेगाव. कारेगाव, नेवासा. नेवासा तालुका, अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्हा. ओके. आता हा तुमचा ऊस आहे बरोबर ना? तर ऊस किती क्षेत्र आहे तुमचं? हे सगळं जवळजवळ 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. 1.5 ते ओके. 2.5 एकर. आता किती दिवसापासून तुम्ही ऊस करताय? तसं ऊस आम्ही लय वर्षापासून करतो, पण हा. इथे शेती आमची पूर्वी वडिलांनी घेऊन ठेवली होती. आता डेव्हलप केल्यापासून ऊस काय म्हणजे 2 वर्षापासून ऊस. 2 वर्षापासून याच्यात घेताय. ओके. आता समजा तुम्ही एकरी उत्पन्न किती काढलेले आतापर्यंत? एकरी आता आम्ही का पहिलं रासायनिकवर मी काढीत होतो. आता आमचे बंधूचे शॉप आहे ते काही लक्ष देत नाही. नाही पण किती काढलं तुम्ही असं? तरी बी आता ह्यो आमचा खालचा ऊस आहे तो 24 टन गेला होता. किती गुंठ्यात? 30 गुंठ्यात. 30 गुंठ्यात 24 टन काढलाय. ओके. तर म्हणजे नवीन रानात. हा तर तुमचं एक नंबर भारी खत भानगडी औषध त्याच्यामुळे एकदम आमचं. आता तुम्ही या वर्षी बदल केले. पूर्वी तुम्ही तो काढला केमिकलवर काढला केमिकल. बरोबर आहे. आता तुम्ही एसिड वैदिक वापरायला सुरुवात केली. हा आता म्हणजे रासायनिक आम्ही एक पण सुद्धा असं काहीच खडा नाही किंवा टाकलं. दाणा वापरलेला नाही. विर्या सुद्धा नाही. युरिया सुद्धा काहीच नाही वापरले. त्याच्यामुळे ऊस हा एकदम भारी आहे. म्हणजे फुटव्या पण चांगली आहेत बरोबर. आणि एकदम हिरवागार आणि तेजदार आहे, चांगला आहे. हा किती महिन्याचा ऊस झालाय? हे साधारण 2.5 ते 3 महिन्याचा ऊस आहे. 2.5-3 महिन्याचा ऊस झालाय. आता त्याच्यानंतर तुम्ही समजा पहिले काहीच टाकलं नव्हतं खतं त्याला. नाही अजिबात अजिबात. त्याच्यानंतर तुम्ही खतं टाकले हा. सॉइल टेक्नॉलॉजीचे. काय काय टाकली? हे आम्ही कृषी अमृत RMPH किती टाकलं कृषी अमृत 16 बॅग टाकले होते सर. आणि RMPH? ते 3-3 किलो टाकले. 3-3 किलो टाकलं. SSM? आणि मिराकल आणि हा. टाकलं. शक्ती सम्राट मिराकल टाकलं. हा ओके. ते किती टाकलं होतं तुम्ही? ते एक बॅग टाकली. एक बॅग टाकली होती. आता तुम्ही असं लागण करून किती दिवस झाले आणि त्याच्यानंतर किती दिवसांनी बेसल डोस टाकला? लागण करून म्हणजे तरी आम्ही ना 2 महिने झाले ते सर. लागण करून 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर तुम्ही बेसल डोस भरला. सर ओके. त्यापासून मग जेव्हा ग्रीप धरायला लागलं ना आता बेसल डोस आधीची काय परिस्थिती होती? मी म्हणतो एकदम बारीक कशी फुटवे आणि असं जोखाडले व्हायचं असं नाही का ऊस. हा ऊस. म्हणजे- जेव्हा डोस भरला आणि पाणी सोडलं 2 हा. नव्हतं पाणी ऊसच उचलायला लागला. आता याच्यामध्ये मी काकडी लावली, काकडीला सुद्धा ऊस जमाने. हा. हे बघा ना तुम्ही. आता जर इथं काकडी दिसते सुद्धा स्प्रे नाही सर. बरोबर आहे. म्हणजे काकडी इथं तुम्ही लावली दिसती इथं बघा. आहे का? टाकली. ते दाबून टाकले सगळे ऊसानी. ऊस. बरोबर. तर तुम्हाला सांगतो सर, हा. बाकीच्या आता खालच्या तुकड्यात जर तुम्ही हम्म. ते ऊसाची ते सुकलेली तेजी आणि याची तेजी पहा एवढं होणार. हा त्याला टाकलेलं नाही, त्याला पण भरायचं आपल्याला बेसन. बरोबर. म्हणजे आता आपण जर ही जर परिस्थिती जर बघितली तर ही किती महिन्याची परिस्थिती? तुमचं किती दिवसात फरक पडलाय हा? शिवाय आम्हाला कमीत कमी ना हा. एक 18 तारखेला आणलं होतं. 18 तारखेला आणलं. 1 महिना झाला. महिना झाला. एक महिन्यात एवढा फरक दिसतोय तुम्हाला? हा. इथं मोजा बरं इथं किती फुटवे? महत्वाचं तुम्ही असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फुटवे. 11 फुटवे आता आहे बरोबर ना? सर याला एकच कोण होता इथे. हा, आता याला किती झाले? 4 फुटवे. तरी खालून फुटवे येऊ राहिले. बरोबर. म्हणजेच काय की आता एकंदरीत आपण जर बघितलं त्याचा फुटवा भरपूर वाढलाय हा. बरोबर ना? तर फुटवा जो आहे तो एक भरपूर येऊ राहिलाय. हा. आता त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्ट म्हणजे आपण त्याची ग्रीनरी जर बघितली. आता समजा आता किती वाजले? 3 वाजले बरोबर ना? दुपारचे 3 वाजलेत तरी पण त्याची ग्रीनरी कशी वाटते तुम्हाला? एकदम भारी तेजदार एकदम. हा. मस्त बाई. नक्की जोरदार दिसतंय सगळं. हा पान तुम्ही रुंद आता- किती ते सर. आता एक पान पण रुंद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकदम तलवारी सारखं आणि- कडक पाणी. हा, आणि याच्यामध्ये हा लूज पण नाही असा हा या पानात. बर मोडत नाही. आणि बाकीचं आहे ना आता हे खाली हे बा निसतं असं होत नाही तर ना पहिलं असं साळाई व्हायची हा बारीक. बर. म्हणजे त्याच्यामध्ये ताकद नव्हती. ताकद असं कडक पान होतं त्याच्यात बस असं आता हे पान तुम्ही खालून तो कुठे तलवारी आणि थेट सरळ वर आले. सरळ आले. बरोबर. म्हणजेच काय की त्याची ग्रोथ एक नंबर दिसते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट आता जर फुटवा वगैरे आपण जर बघितला हा तर तुम्ही एकच बेसोलच भरले आता. एकच बार आणि त्याच्यासोबत अजून तरी सोल्जर सोडलं नाही तुम्ही. नाही सोडलं सोडायचे. सर आज- मला म्हणले होते हा तुम्ही एवढं बेसळ डोस भरा. हा. काळे सर म्हणले होते हा आणि आपण पाण्यातून Soil charger सोडू. म्हणे. ओके मी बरोबर. सरांना एवढं म्हणलं होतं सर आपण डायरेक्ट 5 लिटरच घेऊ म्हणलो होतो. म्हणलं हा होतं मी सर. आता त्याला दुसरा बेसोलस करून तुम्ही पुरा परत काय करा चालू करा. आता तुम्ही कधीपासून वापरते तुम्ही? तो अजून कशाला मी वापरले? ना सर ऐका ना, मी अशी तुम्हाला सांगतो काय नाही माझी. मी हा. तिथं
कुक्कुट पालन केलं होतं. हा मी गाडीत झोपायचो हा. आणि एक तर आवड आहे शेतीची किंवा हा. हे पहिल्यापासून शेतीत हे तेव्हा मी बघायचो राम सरांची व्हिडिओ. हा मग मी ते पाहता 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 एक दिवस सरांकडे गेलो. बर सरांची माझी काही मुलाखत नव्हती. हा हा मग मी फोन केला, नाशिकचे सर होते. हा त्यांनी ते म्हणे कुठून बोलता काय, मी म्हणलो मी नेवास तालुक्यामधून कारेगाव मधून बोलतोय शरद दारकुंडे, मला ते तुमचं मला मेथी करायची हे करायचं ते. हा 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 या. तर मग तेव्हा मग ते म्हणे काही नाही चालेल म्हणे. तर मग माझी अकरानी गवर होती, ती तिथं गवर होती ते लिंबोण्याच्या जागी. बरोबर. हा तेव्हा मी कॉल केला होता. ती म्हणे असं तुम्ही तुम्हाला कुडशीक राहता. मी म्हणे त्यांनी शाखा सांगितली म्हणे नेवास पाट. फाट्यावर एक आहे घोडेगाव मध्ये कोकण येते. मी म्हणलो फाट्यावरला नंबर द्या मला हा. सरांचा. मग नंबर घेतला, मी सरांना कॉल केला. हम्म. मग सरांना कॉल केल्याच्या नंतर सर म्हणे आपलं असं असं दुकान आहे भाऊ. हा तर मग गेलो सरांकडं, सरांसंग बोललो तरी माझा विश्वास बसाना. बर सरांना मग म्हणलो मी परत येतो. हा मग नंतर सरचं काय आता सरनी फोन नाही केला काय नाही हा म्हणजे. हा हा तर मग मी होऊन गेलो, म्हणलं सर असं असं करायचं. तर मी मेथी टाकली, हा तर मेथी एकदम भारी आली माही पानकळ्यात. इतका पाऊस चालू होता तरी एकदम तेज. मग त्याच्यापासून मग मी थोडं थोडं ग्रीप घेत घेत चाललो. बर केमिकल वर किती निघाले आणि केमिकलवर सगळ्या करे भाऊ सगळ्याची जर केली ना हा 500 जुडी निघायची. आमची ना एकाच बेड मध्ये 1000-1200 जुडी निघायची हा पानकळ्यात. लय तेच दर. लय तेज दर आता सध्या आहे पण थोडं उन्हामुळे थोडं बर. टेम्परेचरमुळे याच्यामुळे. आणि म्हणजे एवढी म्हणजे त्याचे आणि मला सरांनी मग ते डबल फ्रूट उत्पादन चार्जर वाढलं वगैरेची ना बॉटल दिल्या 1-2 लिटरची. हे म्हणे शरदराव तुम्हाला जोपर्यंत मेथी तुम्ही काढता तोपर्यंत फवारायचं. फवारायचं. तर मग तेच चालू आहे. ओके म्हणजे मार्केटला मागणी ज्यादा आहे आमच्या मेथीला. हा पण ते तेच ज्यादा असल्यामुळे गिराईक लवकर घेतो बरोबर. मेथी. इतरांपेक्षा पिवळटपणा वगैरे नसतो, हा हिरवगार अशी गार म्हणजे मेथी असते. मेथी असते. त्याच्यामुळे ते गिराईक पण आहे ना हा चांगले मागणी आहे. बरोबर बरोबर. इथं आता भाजीपाल्याला थोडक्यात सुद्धा नाही, आपण लय थोडक्यात आता आमची गावकरीच आहेत गिलविले पाटील. बर या ना साहेब पुढे या ना. ये म्हणे दारकुंडे पाटील तुम्ही करता काय, तुम्ही डोंगरातले खडे आहेत म्हणे, तुम्ही काय आम्हाला उमजून देणार नाही म्हणे. त्याला म्हणलं बा तुम्ही या स्वतः पहा. मग ते एक दिवस आले. हम्म. आल्याच्या नंतर त्यांना म्हणलं कानाचं आणि डोळ्याचं लय अंतर असतं. हा मग त्यांना दाखवलं बा मी हे वापरतोय हे खत मला काळे सरांनी दिलेली फाटीवरून. मग काळे सरांचा मी नंबर दिला यांना. मग यांनी सरांकडे फोन केला, गेले बेसळ डोस यांना सगळं सांगितलं. औषध तर मग हे पण सरला म्हणे आयला काय ते चौकून ऊस नाही भानगडी नाही काय पीक आहेत म्हणे त्यांची. बर तुम्हाला सांगतो इथं जर बोट घातलं ना मी हे हा. जमीन सुद्धा असं बोट जात आमचं उकरत नव्हती. असं बोटाने सुद्धा उकरत नव्हतं हे. बोटाने सुद्धा उकरत नव्हतं. आता उकरत एकदम मी म्हणतो हे बा ना हा बा हे भुसभुशीत झालंय. एकदम भुसभुशीत झालं. आणि पहिला आम्ही कांदे बिंदे करायचो ना सर, हा दगडावणी राहणे ना असं आवळायचे हे दिवस आकसून. बर. आणि हे आता आहे ना हे बघा एकदम भुसभुशीत झाले. बोटाने सहज काकऱ्या मारल्या आणि भुसभुशीत झाले. म्हणजे एवढं फरक आहे त्या. नाही ते रान आमचं आहे ना, काय मुरमड बॉटल राणी नाही बरोबर. राहिले का हे त्याच्यामुळे ते आवडतं जास्त, पण एकदम भुसभुशीत झाले. नक्कीच नक्कीच. आता जे शेतकरी मित्र समजा वापरतायत किंवा वापरायचे त्यांना काय सल्ला द्याल तुमचा? आता सल्ला काय, आता शेतकऱ्याला सांगणार आपण का बा तुम्ही ते रासायनिक मध्ये नका तुम्ही जैविक मध्ये नक्कीच. वैदिक ओके ओके ओके. धन्यवाद सर.